महानगरपालिकेच्या निवडणुका लागतात। आपल्याला माहित आहे की महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक हे जवळपास 3 वर्षापर्यंत आहे आणि या 3 वर्षाच्या काळात नागपूर शहराचे काय हाल झाले हे सगळ्यांना माहित आहे। तर मी आज काँग्रेस काय करणार आहे या संदर्भात बोलतो आणि 2 दिवसानंतर प्रशासकाचा कार्यकाळ कसा होता आणि त्याच्यामुळे कशी अराजकता माजेल याच्यावर सांगणार आहे। पण आज संघटनेच्या बाबतीत काँग्रेस कमिटीने एक निवडणूक समिती बनवली आहे। त्या समितीमध्ये खासदार किंवा लोकसभेचे उमेदवार, आमदार किंवा विधानसभेचे उमेदवार, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी अशी एक जिल्हा निवड समिती आहे। त्यामध्ये रणजित कांबळेजी हे निरीक्षक म्हणून प्रदेश काँग्रेसने नेमलेले आहे। आता आमची लवकरच या आठवड्यात बैठक होऊन आम्ही निवडणुकीला सामोरे कसे जायचे याचा पूर्ण लेखाजोखा बनवणार आहे। दुसरं, या निवडणुकीमध्ये जसं नागपूर शहरात अनेक निवडणुका झाल्या आणि तिकीट वाटपाच्या वेळेस रस्साखिची व्हायची, हा त्याचा, परंतु यावर मेरिटवर आम्ही तिकीट देणार आहे। या तिकीट देण्यासाठी आमचा एक फॉर्म्युला आहे। जसे एका प्रभागात 60 बूथ येतात आणि आम्हाला 4 उमेदवार द्यायचे आहे, तर या 4 उमेदवारांनी काय काम करावं, तर मला वाटते की एका प्रभागामध्ये जितके आमचे उमेदवार तिकीट मागत असेल त्यांनी 60 बूथवर 900 लोकांची कार्यकारिणी, एका बूथवर 15 लोकांची टीम बनवणं जरुरी आहे। बूथ अध्यक्ष आणि पदाधिकारी, आणि त्यानंतर आम्ही या 900 लोकांना 4 उमेदवारांचे नाव मागणार आहोत। जर हे लोक 4 उमेदवारांचे नाव देण्यास सक्षम नसले किंवा वाद असला तर आम्ही त्या 900 लोकांमध्ये मतदान घेऊ। जर एका प्रभागात 12 उमेदवार असेल तर 900 जे पदाधिकारी आहे बूथ लेवलचे, त्यांचा कल कोणाच्या बाजूनी आहे हे जाणून आम्ही यावेळेस तिकीट वाटपाचा मापदंड ठरवणार आहोत। आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यावर जिल्हा निवड समिती प्रदेश निवड समितीकडे पाठवेल आणि आमचा प्रयत्न राहील की नागपुरातल्या तिकिटा नागपुरातच वाटल्या जाव्या। ज्या भागात, ज्या प्रभागात जी समीकरण आहे 15-15 बूथच्या माध्यमातून एक उमेदवार देण्यात यावा, सगळं समीकरण पाहावं। त्या उमेदवारांनी गेल्या 5 वर्षाच्या काळात आणि नंतर 3 वर्षाच्या प्रशासकीय काळात किती जनतेच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला, महानगरपालिकेशी संबंधित जे आंदोलन चालत असेल किंवा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा सहभाग किती होता, पक्षाच्या किती कार्यक्रमांमध्ये, आंदोलनांमध्ये व इतर कार्यक्रमांमध्ये जो सहभागी झाला होता, आंदोलन करत असताना त्याच्यावर काही गुन्हे वगैरे दाखल आहेत काय, तर या सगळ्या बाबीचा विचार करून यावेळेस उमेदवाराला तिकीट देणार आहेत। आणि ही तिकीट देताना ज्या उमेदवाराला आम्ही तिकीट देऊ त्याची जबाबदारी राहील की 5 वर्ष तो जिंको किंवा हारो, त्याला पक्षाने तिकीट दिली आहे, पक्षासाठी तो 5 वर्षाचा नगरसेवक आहे, त्या भागातील जनतेसाठी तो 5 वर्षाचा नगरसेवक आहे। निवडून आला आणि हारला तरी, कारण की हारला त्यालाही मतं मिळतात, पक्ष त्याला तिकीट देते, मग त्याची जबाबदारी आहे की 5 वर्ष त्या प्रभागातील जनतेच्या, महानगरपालिकेतील संबंधित तक्रारी सोडवणं, लोकांच्या संपर्कात राहणं, लोकांच्या सुखदुःखात राहणं, पक्षाने सांगितलेले कार्यक्रम त्या प्रभागामध्ये राबवणं
हे त्याच्यावर जबाबदार राहील असं त्याच्याकडनं प्रतिज्ञापत्र सुद्धा घेतल्या जाईल। आणि हे प्रतिज्ञापत्र घेत असताना उमेदवाराला तो पक्षाशी एकनिष्ठ राहायला पाहिजे, नाही तर आज काँग्रेस करून लढला, 4 दिवसांनी त्याचं नाव झालं तर पुन्हा भाजपात गेला, असं होता कामा नये। हा सुद्धा एक कॉलम आम्ही लिहून घेणार आहे। आणि हे करत असताना उमेदवार हा एक असतो, परंतु त्याला निवडून आणण्यासाठी जी 60 बूथवर यंत्रणा असते काँग्रेसची, त्या यंत्रणेला अधिकार राहील की बाबा आम्ही तुझ्यासाठी काम केलं, तुला पक्षाने तिकीट दिली, तर तुझी जबाबदारी आहे की पक्षाचा कार्यक्रम राबवावा आणि पक्षाशी एकनिष्ठ राहावं। लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही भूलथापांना बळी पडून काम करू नये। तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून आम्ही पक्षाचं संघटन नागपुरात मजबूत करण्याचा प्रयत्न आमचा आहे। आपण पाहता की ऑल इंडिया लेवलवर संघटन सुजन अभियान होऊन झालं आणि जिल्हाध्यक्ष निवडीसाठी त्या भागात जाऊन लोकल लोकांचं मत घेण्यात येत आहे। म्हणजे खालच्या स्तरावर आता मी उत्तराखंडमध्ये होतो तर जवळपास 800 लोकांशी 1 to 1 भेटलो, कार्यकर्त्यांशी, सिनियर लीडर्सची 11 लोक दावेदार होते। तर ही प्रक्रिया जी ऑल इंडिया लेवलवर चालू झाली आहे, आम्ही नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे उमेदवार निवडीची प्रक्रिया सुद्धा अशा पद्धतीने व्हावी जे पक्षासाठी खालच्या स्तरावर काम करतात, लोकांमध्ये राहतात, त्यांच्या माध्यमातून उमेदवार यावा, ना कि विकास ठाकरे के नजदीक का है तो दे दो या कोई नेता के नजदीक का है तो दे दो। ही प्रक्रिया बंद करून या प्रक्रियेतून उमेदवाराची निवड होणार आहे आणि आमची तयारी ऑलरेडी झाली आहे। आम्हाला आमच्या विरोधी पक्षाला प्रश्न विचारायचे आहे की तुमच्या जवळ 15 वर्ष सरकार होतं, केंद्रात आहे, राज्यात आहे, महानगरपालिकेत, तर नागपुरातले प्रॉब्लेम संपले का? नागपुरात कोणाच्या घरात पाणी शिरत नाही का? नागपुरातल्या गटर लाईन चोक नाही आहे का? नागपुरात पाणी पुरवठा बरोबर आहे का? मोकाट कुत्रे बंद झाले का? माकडांचा त्रास बंद झाला का? रस्त्यावरचे खड्डे बुजले का? कचऱ्याचे ढिगारे नष्ट झाले का? बस वाहतूक बरोबर आहे का? स्ट्रीट लाईट चालू आहे का? तर नागपूरची जनता ही विचार करेल की हे आपले प्रॉब्लेम तर तसेचे तसे आहे। मग हे प्रॉब्लेम असे असताना का आम्ही म्युझिकल फाउंटन पाहायला जाऊ बंद झालेला 350 कोटीचा? आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि 2 दिवसानंतर महानगरपालिका आणि शहरातले अधिकारी या शहरात कशी अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल 2 दिवसानंतर मी तुमच्याशी चर्चा करेन। रुपयाच्या बॉन्डवर नाही, त्याच्या लेटर हेडवर। हा काही स्टॅम्प रजिस्ट्री लावून थोडी घ्यायच्या पक्षाला त्याच्या घराची का आपली द्यायची आहे। पण एक पक्ष जो राहील की बा तुम्ही तिकीट मागताना, नाही तर काय होते, आज तिकीट घेतली त्याला कोणी ओळखत नव्हतं, त्याचं नाव होऊन जाते, मग तर किनारी बीजेपी वाले त्याला पकडून घेते। तर अशा वेळेस कार्यकर्त्यांना अधिकार असला पाहिजे त्याला जाब विचारायचा घरी जाऊन। आता एक उदाहरण सांगतो ना, भाजपाचा ग्रामीणचा अध्यक्ष अरविंद गजबी होता, त्याचा राजकारणाशी कुठलाच संबंध नव्हता। त्याला मला वाटते 2007 मध्ये मी काँग्रेसची तिकीट दिली होती, त्याला 5000 मत मिळाले, त्याचं नाव सर्वांना माहीत झालं, तर रबकिनारी बीजेपीत गेला आणि ग्रामीणचा अध्यक्ष झाला। तर मग काँग्रेस पक्ष ज्याच्यावर भरोसा करून ज्याला तिकीट देत असेल तो पक्षाशी एकनिष्ठ तर राहायला पाहिजे, याच्यासाठी तर काही मापदंड पाहिजे। नहीं तो विकास ठाकरे को कांग्रेस पार्टी की वजह से महापौर बना, विरोधी पक्ष नेता बना, सब कुछ बन गया और कल चले गया बीजेपी में, असं नाही झालं पाहिजे ना।
मी नाही चाललो, जिंदगी पण नाही जाणार आहे. मला 97 पासून तुम्ही पाठवून झाले, पण आतापर्यंत गेलो नाही तर पुढच्या वेळेस आयुष्य जाणार नाही. हो, आता याचा पायलट प्रोजेक्ट माझ्या मतदारसंघातून झिंगाबाई टाकळी प्रभाग नंबर 11 या 8-10 दिवसातच पहिली तिथली मीटिंग झाली आहे 60 बूथ अध्यक्षांची. आता त्या बूथच्या मेंबर्स 900ची मीटिंग होईल आणि त्याच्यामधनं ही प्रक्रिया आम्ही राबवू. म्हणजे जे लोक उमेदवाराच्या मागे 900 लोक प्रभागात काम करणार आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडे कमी जरी झाले, त्यांना तर वाटेल की आमच्यातनं झालं आहे आणि आम्ही सांगितलेला उमेदवार आहे. नाही तर कोणी उमेदवार घ्यायचा आणि त्यांच्यावर लादून जायचं, निष्किले काम करो म्हणायचं. म्हणून मला वाटते की जे लोक जनतेपर्यंत पोहोचतात, सामान्य जनतेच्या सुखदुःखात असतात, आपल्या बूथवर लोकांचे प्रॉब्लेम्स काय ते ऐकतात, अशा लोकांना ताकद देण्याचं काम, त्यांचे कामं त्यांच्या माध्यमातूनच कामं आमच्याकडे ते सोडवण्याचं काम आम्हाला करायचं आहे. म्हणून ही पद्धत आम्ही अवलंबली आहे. ही प्रांताध्यक्ष आमचे सपकाळ साहेब आले होते, त्यांच्या समोरही आम्ही हे आता बोलून दाखवलं आणि त्यांची सुद्धा या प्रक्रियेला मान्यता होती. तर मला वाटतं की ही प्रक्रिया राबवली तर एक सामान्य कार्यकर्त्यामध्ये जे पक्षासाठी धावतात आणि एका बूथवर जर 1200-1500 मतं असतील, त्याच्यातनं 60% मतदान झालं तर 600 मतं होतात. त्या लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी तो आमचा बूथचा अध्यक्ष, ती बूथची 15 लोकांची कमिटी ही त्याच्या संपर्कात असली पाहिजे ना. शेवटी राजकीय पक्ष आम्ही विरोधात जरी असलो तरी त्या कुठल्या माणसाचं अडलेलं काम करून देण्याची जबाबदारी आमची आहे. जर आमच्या उमेदवाराला 5000 मतं मिळाले असेल आणि दुसरा 5200 निवडून आला असेल, तर त्या 5000 मतं मिळालेल्या माणसांनी घरी बसू नये, त्यांनी ज्यांनी मतं दिलं त्यांचं काम करावं, हा उद्देश त्याच्या मागचा आहे. दोनदा तर सहभाग असला पाहिजे. नाही वर्षात पक्षाचे इतके कार्यक्रम झाले, पक्षाचे इतके आंदोलन झाले, तो कुठंच नव्हता आणि सीधा तिकीट घेऊन येईल. तर जे लोक आंदोलनामध्ये त्या भागातले सहभागी होतील, त्या प्रभागातले, ते त्याला हे करतील. म्हणून पाहायला जाईल हे की तुम्ही तुमचा सहभाग पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये किती असतो. हे नाही, संविधान बदलणार याचा फायदा झाला. काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं तर संविधान बदलणार. अरे, लोकसभेच्या पहिले कर्नाटकामध्ये जे मंत्री होते हेगडे, त्यांनी म्हटलं होतं की 400 पार होंगे तो संविधान को बदलेंगे. ती एक उमेदवार होती बिर्ला, तिने जाहीर सभेत म्हटलं होतं की हमको संविधान बदलना आहे. हे काही आम्ही म्हटलेलं नव्हतं, हे त्या लोकांनी. जर मग भारतीय जनता पार्टीला हे मान्य नव्हतं तर मग त्यांनी का बरं त्या हेगडेंवर कारवाई नाही केली? क्यों उनको पार्टी से नहीं निकाला? क्यों वो बिर्ला जी की तिकीट कैंसिल करके दूसरा उमेदवार दिया? जर त्यांच्या मनात काही नसतं तर त्यांनी यांना पक्षातूनच काढलं असतं ना, की हमारी नीति है, तुम संविधान के खिलाफ बन रहे हो, तुम्हाला पक्षातून बळतल. पण नाही केलं ना. केलं का? तर हा मुद्दा आमचा नव्हता. हा मुद्दा त्यांच्या मंत्र्यांनी, त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारांनी उकरून काढला आणि म्हणून आम्ही संविधान बदलू देणार नाही हा नारा घेतला. हे लक्षात